नमस्कार, मी किशोरी. आज मी बनवणार आहे मस्त असा मटर पनीर. मटर पनीर बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेले 2 ते 3 कांदे घेतले चिरून, टोमॅटो, बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे मोठा, मटार घेतलेले, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, 200 ग्रॅम पनीर, बटर, काजू, कसुरी मेथी, खडे मसाले, लाल मिरची पावडर, धना पावडर, ठेवणीतलं तिखट, पनीर मटर मसाला घेतलेला आहे, हळद आणि तूप. कढईमध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेतलेले, अर्धा चमचा साखर, चिमूटभर मीठ टाकलेले. मटार आपल्याला उकळायला ठेवायचे चुलीवरती. इथं आपलं मटार शिजत आल्यात या आणि मटार मध्ये मी साखर टाकून घेतलेली. साखर टाकल्यामुळे मटारचा रंग बदलत नाही. मटार शिजलेत, आता आपण उतरून घेणार आहे. कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये तेल टाकून घ्यायचंय. इथं आपल्याला पनीर साठी प्युरी बनवण्यासाठी कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला इथं मस्त असा हलकासा भाजून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. लसूण आणि आलं आणि काजू पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ह्याची ग्रेव्ही छान मस्त अशी बनते. आपल्याला छान भाजून घ्यायचंय. कांदा टोमॅटो मस्त असे मऊ झालेत. आता आपण ह्याची ग्रेव्ही बनवणार आहे. आता आपण ह्याला उतरून घेऊ चुलीवरून. पाणी न टाकता आपण ह्याचं वाटण बनवून घेणार आहे. इथं वाटण मस्त असं तयार करून घेतलेले पाणी न टाकता. आता आपल्याला फोडणी द्यायची पनीरला. इथं कढई गरम करण्यासाठी ठेवलेली या चुलीवरती. तेल टाकून घेणार आहे. तेल छान गरम झालेले, आपल्याला पनीरचे तुकडे भाजून घ्यायचे. पनीर मस्त भाजलेलं आहे, आपण ताटामध्ये काढून घेणार आहे. पनीरला फोडणी देण्यासाठी तेल टाकून घेणार आहे. तेल टाकलेले, त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकून घेणार आहे. बटर वितळलेले, खडे मसाले टाकून घेऊ. खडे मसाले तळले की लगेचच हिरवी मिरची टाकून घ्यायची. हिरवी मिरची तळलेली आहे, कांदा टाकून घेऊ. कांदा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे मस्त असा. कांदा छान तळलेला आहे, आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे. बेडगी मिरची पावडर 1.5 चमचा, पनीर मटर मसाला 2 चमचे, हळद अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, कस्तुरी मेथी 1 चमचा. मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये. तिखट 1 चमचा,
मसाले छान मिक्स झाले की ग्रेव्ही टाकणार आहे. ग्रेव्ही मस्त तयार झालेली आपली इथं. ग्रेव्ही छान मस्त अशी तेलामध्ये मिक्स कर. ग्रेव्ही मस्त शिजली ना मगच आपल्या पनीरला चव पण छान लागते. ग्रेव्हीला आपल्या मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वाटाणे टाकून घेणार आहे. मटार मस्त असा ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घ्यायचा. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे ग्रेव्हीचं. मी इथं छोटा 1 ग्लास पाणी ओतलेले. आता आपण ह्याला शिजवून घेणार आहे 4 ते 5 मिनिटं कमी जाळावरती. इथं आपली मस्त असं ग्रेव्ही शिजलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी दुधावरची साय बारीक करून टाकलेली आहे. 1 चमचा तूप आणि कोथिंबीर. आता आपण शिजण्यासाठी ह्याला 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे. मस्त असा माझा गावाकडच्या पद्धतीने चुलीवरचा मटर पनीर इथं तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.